राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आपल्याबरोबर आहेत। आज 60वा वर्धापन दिवस होतो शिवसेनेचा। अनेक गणतंत्र स्थित्यंतर तुम्ही पाहिलेली आहेत या शिवसेनेची। 6 खासदार फुटलेले आहेत, तुमच्या पक्षात येतात आहेत। त्याचा आरोप तुमच्यावरती आणि तुमच्या पक्षांवरती लावला जातोय। 15-15 कोटी रुपये ॲडव्हान्स तुम्ही दिलेत, तुम्ही दिले असा आरोप आहे सगळा। खरंच हा सगळा पैशांचा डील झालेला आहे, व्यवहार झालेला आहे? नाही, याच्यामध्ये आता 50 कोटीपर्यंत जातील ना ते। जसे आमच्या वेळी 50 कोटीपर्यंत गेले तसं 50 कोटीपर्यंत जातील, फेक नरेटिव्ह सेट करतील। मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये काही अर्थ नाही, काही तथ्य नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त उरलेल्या युबीटीच्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देणं एवढाच या ठिकाणचा उद्देश आहे। तुम्ही ते 6 खासदार तुम्ही फोडलेत की नाही? अर्थात मग तुमच्या पक्षात येणार आहेत की ते कोणत्या तरी दुसऱ्या छोट्या पक्षामध्ये जाणार? अर्थात टीएमसी जशी स्प्लिट झाली तशी आपण फोडले कसं काय म्हणू शकतो? जर राजकीयदृष्ट्या घेतलेला निर्णय खासदार स्वतः योग्य आहे म्हणून सांगत असतील तर त्याला आपण फोडलं कसं काय म्हणू शकतो? त्याच्यामुळं साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ते सगळे आलेले आहेत। परंतु तुम्ही तुमच्या पक्षाकडनं सातत्यानं साम दाम दंडभेद अशा सगळ्या गोष्टींचा अवलंब केला गेला, अशा पद्धतीची टीका त्यांच्या पक्षाकडनं होते, ठाकरेंकडनं आणि ठाकरेंच्या पक्षांच्या नेत्यांकडनं। आता साम दाम दंडभेद हे कोणी सांगावं? ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला तो साम दाम दंडभेद नाही। जो यवतमाळमध्ये माझ्यावर हल्ला झाला तो काय सामदाम दंडभेद नाही। त्याच्यामुळं आधी पहिली गोष्ट भास्कर जाधव साहेबांनी काल जो सल्ला दिलेला आहे त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी आणि मग आमच्यावर टीका करावी। अंतर्गत जे काळानुसार बदल करावे असं भास्कर जाधव साहेबांनी सांगितलेलं आहे ते पहिले करावेत, म्हणजे जेणेकरून आहे ते थांबतील। परंतु भाषा वारंवार कुठेतरी खालची वापरली जाते। संजय राऊतांकडनं थेट शिव्यांचाच वापर 2दा पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला। त्यामुळे जे फुटीच्या उंबरट्यावरती असलेले खासदार आहेत ते देखील या सगळ्या शब्दांमुळे नाराज आहेत। मी अनेक वेळा सांगितले की संजय राऊत साहेबांनी जर पत्रकार परिषद घेतली नाही तर युबीटीचं अस्तित्व देखील आहे हे कळणार नाही। त्यांनी शिव्या कशाला तुमच्या बूममध्ये थुंकलेले पण देखील आहेत ते, त्यामुळे त्याच्यात नवीन काय? जे पत्रकारांच्या बाबतीमध्ये असे वागू शकतात, जे लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावर, म्हणजे मी त्या भाषेत बोलत नाही पण अशा प्रकारे काही करू शकतात, त्यांनी आम्हाला शिवी काय आजच घातली नाही। 4 वर्ष ते आम्हाला शिव्या घालतायत आणि त्यांची शिवी ऐकल्याशिवाय आम्हाला पण झोप लागत नाही। परंतु मग आता खासदार तर तुमच्या पक्षात येतात आहेत, आमदार नगरसेवक ते देखील मोठ्या प्रमाणात आहे। मुंबईमध्ये 60 नगरसेवक आहेत, 20 आमदार विधानसभेत आहेत, त्यांचा देखील काही संपर्क तुमच्याशी होतोय? ज्यांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आवडेल, ज्या लोकप्रतिनिधींना शिंदे साहेबांबद्दल आकर्षण आहे, त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल आकर्षण आहे, ते आमच्याकडे प्रवेश करतील आणि त्यांना आम्ही सामावून घेऊ। एक शेवटचाच प्रश्न, महायुतीमध्ये आता पूर्ण गाडी भरलेली आहे। अर्थातच तुम्ही 237चा विधानसभेचा आकडा देखील पूर्ण करतायत। अशा परिस्थितीमध्ये अनेक आमदार खासदार तुमच्या पक्षामध्ये येतात आहेत, त्यांना कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट होणार आहे? कारण की राजकीय गणित देखील समीकरणं 2029च्या निवडणुकीच्या निमित्ताने सातत्याने बदलले। ते कसं, ते शेवटी आमची गोपनीय कार्यप्रणाली असते। आता कोण आले त्यांना काय द्यायचं कसं द्यायचं हे साहेब ठरवत असतात, त्याच्यामुळे आलेल्यावर अन्याय होणार नाही एवढं फक्त मला माहिती आहे। खरं तर तुमच्यावरती देखील अन्याय होणार नाही येत्या काळात? नाही, माझ्यावर कसला अन्याय? एवढं मला मोठं साहेबांनी करून ठेवलेलं आहे। उद्योगमंत्री केल्यामुळे मी 4 वेळा पहिल्यांदा डावसला जाणारा उद्योगमंत्री राहिलेलो आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्यावर अन्याय झाला काय न झाला काय, साहेबांचा कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून जी जबाबदारी साहेब माझ्यावर टाकतील ती पूर्ण करण्यासाठी मी सक्षम आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। उद्योगमंत्री आहेत उदय सामंत, म्हणतात आहेत की एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण कार्यप्रणालीला बघता सर्वच आमदार खासदार जे आहेत ते त्यांच्यासोबत येण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यामुळेच ते सातत्यानं त्यांच्याशी संपर्क साधतात। हे 6 खासदार देखील याच कार्यप्रणालीमुळे प्रभावित होऊन ते पक्षात येण्याचा त्यांचा ते निर्णय घेतलेला आहे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।